नमस्कार. आपण ऐकतोय डॉक्टर सौ अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित तुका विठ्ठल सर्वांगे. आजचा आपला भाग चालला 20वा, आत्मसाक्षात्कार. श्रीहरीच्या भेटीविना आता जीवाला लागलेली तगमग शांत होणारच नाही अशी खात्री झाल्याने तुकाराम अंतःकरणाच्या गाभ्यापासून देवाला साद घालतायत. येई वो येई धावो निया, विलंब का वाया लाविला कृपाळे, विठाई विश्वंभरे भवच्छेदके, कोठे गुंतली समाय विश्वव्यापके. 1556 हा अभंग आहे. हे विश्वंभर विठाई, प्रपंच मोहाचा नाश करणारी माता, तू माझ्या साह्यासाठी धावत ये ग ये ग ये. तू कृपाळू असूनही आपल्या बालकाला सावरण्यासाठी का एवढा विलंब लावतेस? हे विश्वव्यापक माऊली, तू कुठे गुंतलीस ग? या अभंगात तुकोबांनी विठाई माऊलीला जी विशेषणं लावलेली आहेत त्यावरूनच त्यांच्या भक्तीची, तीव्र ओढीची जातकुळी समजून येते. त्यांना त्यांच्या संसाराला साह्य करणारी, प्रापंचिक सुख देणारी विठाई नको आहे, तर भवच्छेदक म्हणजेच संसार बंधनातून मुक्त करणारी विठाई माऊली हवी आहे. ही माऊली केवळ मूर्तीत नसून विश्वव्यापक, विश्वंभर आहे आणि अशा या विश्वंभराची भेट होण्यासाठी आपल्यालाही तसंच विश्वव्यापक व्हावं लागलं, ही पक्की जाण तुकोबांना आहे. त्यासाठी देहासक्ती पूर्णतः लयास जाऊन इंद्रियातीत अशा आत्मस्वरूपाचा अनुभव यायला हवा आणि जोपर्यंत तो येत नाही तोपर्यंत असाच जीवाच्या आकांताने देवाचा धावा सुरू राहणार. डोळी या पाझर कंठ्या माझा दाटी, येई गावो देई भेटी पांडुरंगे. 1234 हा अभंग आहे. पांडुरंगा, तुझ्या विरहाने माझ्या डोळ्यांना दारा लागल्या आहेत रे. माझा कंठ दाटला आहे, तेव्हा तू मला भेटायला ये रे. योग्य ती आच लागल्याशिवाय साधा पदार्थही शिजत नाही, तर देहबंधनातून बाहेर येण्यासाठी केवढी आच पाहिजे, तशी आज तुकोबांना लागली आहे. प्राण हा विकळ होय कासावीस, जीवना वीण मत्स्य तयापरी. 2210 हा अभंग आहे. पाण्याबाहेर पडलेला मासा जसा तडफड करतो तसा माझा प्राण तुझ्या विना विकल झालेला आहे, अतिशय कासावीस झालेला आहे. एवढं काकुळतीला येऊनही श्रीहरी पावत नाही आहे, म्हणून तुकारामांनी त्याच्याशी भांडणसुद्धा केलं. संत सज्जनांनाही शरण जाऊन विचारले, कोणे गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी ठावा असेल तुम्हा कोणा, सर्वस्वे हा जीव ठेवीन चरणी, पांडुरंग कोणी दावी तया. 2211 हा अभंग आहे. संतांनो, हा विठ्ठल कुठल्या गावी आहे हो? तुम्हाला त्याचा ठाव ठिकाणा ठाऊक असेल तर मला सांगा ना. जो कोणी मला पांडुरंगाचं दर्शन घडवून देईल त्याच्या चरणी माझा जीव मी सर्वस्वाने गहाण ठेवीन. तुकारामांना केवळ देवमूर्तीतलं दर्शन नको होतं, चराचरात भरलेल्या विठोबाचं दर्शन त्यांना घ्यायचं होतं. सर्व लोकात विष्णुरूप विलसत असलेलं त्यांना अनुभवायचं होतं. जेव्हा त्याच्या जीवाला आच लागलेली होती, ती परिपूर्णतेला पोचली होती, तेव्हाच त्यांच्या समोरच जगताभासाचं मळब विरून गेलं आणि विश्वात्म्याचं दर्शन झालं. यावेळी लोकव्यवहारातून मुक्त झालेले तुकोबा व्यवहारातलंच उदाहरण देतात की अक्षयी ते झाले आता न मोडे रचिले, होते विखुरले ताळा जमे झडती आले. 355 हा अभंग आहे. आता कधीही न मोडणारा परमार्थ आम्हाला साधलाय. जो हिशोब चुकत होता त्याचा ताळा तपसल्यामुळे तो बरोबर झाला. अर्थात कुठेतरी अहंभाव किंवा आसक्ती शिल्लक राहत होती, ती श्रीहरीशी झालेल्या बेरजेत निघून गेली. संचित भोगून संपल्याशिवाय जीवाची जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटका नसते. पण तुकारामांसाठी सर्वस्तर नारायणमय झालेलं होतं. संचित प्रारब्ध क्रियमाण अवघा झाला नारायण, नाही आम्हासी सुबंधू जरा मरण काही बाधू, तुका म्हणे हरी आम्हा माझी क्रीडा करी. 2245 हा अभंग आहे. आमचे अनेक जन्मांचं साचलेलं पाप पुण्यात्मक कर्म
म्हणजे संचित. या संचितातून ज्या कर्माचा भोगण्यास आरंभ झाला आहे असं कर्म म्हणजे प्रारब्ध. आणि आता जे आमच्याकडून घडत आहे, ज्याचं पाप पुण्यात्मक फळ संचिताला जाऊन मिळतं आहे, असं कर्म म्हणजेच क्रियमाण कर्म. सर्व कर्म प्रकार आणि त्या कर्मांचं फल आमच्यासाठी हे नारायणच झालेलं आहे. त्यामुळे आम्हाला आता कर्म करून दुसरं काहीही मिळवायचं नाही आहे. जगतभासाशी आमचा काहीही संबंध राहिलेला नाही आहे. म्हातारपण, मरण, सुखदुःख यांची आम्हाला बाधाही उरलेली नाही आहे. तुकाराम म्हणतात, श्रीहरी आमच्या सर्व कर्मांमध्ये क्रीडा करतोय असाच आम्हाला अनुभव येत आहे. हातून घडणाऱ्या प्रत्येक क्रियेला नारायणाचं अधिष्ठान लाभल्यामुळे त्यातलं संकुचितपण संपलं आहे. आता कर्म करून आनंद मिळवायचा नाही आहे, तर ते कर्मच आनंदमय झालेलं आहे. पूर आला आनंदाचा, लाटा उसळती प्रेमाच्या, बांधू विठ्ठल सांगडी, पोहून जाऊ पैलथडी. तुका म्हणे थोरा पुण्ये, ओघ आला पंथे येणे. 317 हा अभंग आहे. हरिसंगतीने आनंदाचा पूर आला आहे. हरीविषयी प्रेमाच्या लाटा उसळत आहेत. विठ्ठल नामाची सांगड पोहून आम्ही संसार सागर सहजपणे पार करून जाऊ. तुकाराम म्हणतात, जन्मजन्मांतरीच्या पुण्याईने या भक्ती मार्गाचा ओघ आमच्याकडे वळलेला आहे. काही न मागणाऱ्या, उलट स्वतःचं ते सर्व समर्पित करणाऱ्या पराभक्तीचा मार्ग सापडल्यामुळेच जन असलेली जागा म्हणजेच लोकांत, किंवा जनविरहित जागा म्हणजे एकांत, तसंच सुखदुःखादी द्वंद्व समान झालेली आहेत. मुसावले अंग रंगी मिळविला रंगा, एकी एक दृढ झाले मुळा आपुलिया आले. 345 हा अभंग आहे. तुकारामांचं अंग ब्रह्मभावाने भरून गेलंय. आत्मरंगामध्ये जीवरंग मिळून गेलाय. पाण्याचा थेंब समुद्रात मिसळून गेलाय. मूळ स्वरूप अनुभवा आलेलं आहे. मायाविरहित अशा विशुद्ध ब्रह्मस्वरूपाशी तुकाराम तदाकार झाले आहेत. असं व्हावं म्हणून आत्तापर्यंत किती तगमग केली, काय काय सोसलं, पण अखेर त्याचं फळ मिळालं. याचसाठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. आता निश्चिंतीने पावले विसावा, खुंट दिया धावा तृष्णेची या. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिसचारी खेळी मेळी. 787 हा अभंग आहे. श्रीहरीच्या भेटीने आयुष्याचा शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून अट्टाहास केला होता. तो सुफळ संपूर्ण झाला आहे. आता निश्चिंत असा विसावा मिळालेला आहे. तृष्णेची धाव संपलेली आहे. उरलेले दिवस मुक्तिरूप नवरीशी क्रीडा करण्यात खेळीमेळीने जात आहेत. आजचा हा भाग आपण इथे संपवणार आहोत. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी.